थँक्यू मामी, खूप सुंदर वडे झालेले आहेत. नमस्कार. आज शुभांगी क्रिएशन मध्ये मी तुम्हाला चिकन वडे दाखवणार आहे. तर आज चिकन वड्यासाठी काय काय लागणार साहित्य आहे ना ते ऋषाली सांग काय काय लागणार आहे ते. ही बटाटी उकडून घेतलीत काय आणि मग त्याच्यात मीठ टाकलेलं आणि मग ती बारीक करून घेतली, उकडून बारीक करून घेतली. आणि त्याच्यानंतर साहित्य बघा. आता हे चिकन किती आहे साधारण? पाऊण किलो चिकन होईल ना. आणि बटाटी तरी अंदाजे 2 किलो वगैरे, काय 2 किलो बटाटी आणि त्याला पाऊण किलो चिकन. आणि त्याच्यानंतर बघा साहित्य काय काय घेतलं. इथे मीठ घेतलंय, हा आपला घरगुती मसाला आहे, हे लाल तिखट आहे. आणि हा कसला मसाला आहे? गरम मसाला आहे. हे हळद आहे, हिंग आहे. आणि त्याच्यानंतर हे आलं लसूण पेस्ट करायला घेतलेलं आहे बघा. इथे मिरच्या घेतल्या, त्याच्यामध्ये मिरच्या पण जास्ती प्रमाणात लागतात. आणि कोथिंबीर पण भरपूर घेतलेली आहे. आणि हे मका उकडलेला आहे. किती मका आहे असं का? 3 मका ना, 3 मके घेतले. आणि ही अंडी घेतलेली आहेत फोडून याच्यामध्ये. आणि हे बेसन घेतलंय बघा. आणि त्याच्यानंतर साबुदाणे भिजवून घेतले. तर आता काय करायचं आहे, बेसन मध्ये काय काय टाकायचं आहे? साबुदाणा आणि अंडी आणि मसाला वगैरे टाकायचे असतील ना. कारण ही रेसिपी ऋषालीचीच आहे, त्याच्यामुळे तिलाच मी विचारते. आम्ही फक्त इथे खायला येतो चिकन वडे. हे आता तुम्ही करून बघा, कारण काय हे खूप मेहनतीचं काम आहे. त्याच्यात साबुदाणे टाकले. हे साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत, पूर्ण पाणी ठेवून ना 15-20 मिनिटं भिजवलीस ना, ते जास्ती भिजवलीस? जास्ती भिजवली ना. पाणी निथळून घेतलं भिजवून. किती पाणी पाहिजे बघू. अंडी पण टाकायची बस. साबुदाण्यानंतर पाणी टाकले. आता अंडी किती आहे साधारण? स्वरूपा 5 ना. 5 अंडी घेतली त्याच्यामध्ये. आता मीठ टाकले. आणि हा घरगुती मसाला आहे. अर्धा चमचा टाकलाय. मिरची पावडर किती? पाव चमचा मिरची पावडर. आणि गरम मसाला टाकला. हे हळद आहे. हे हिंग आहे. आता पिठामध्ये कोथिंबीर वगैरे नाही टाकायची. आता हे मिक्स करून घ्यायचं. पुन्हा हे सगळे मसाले टाकून घेतलेत. आता हे सगळे मिक्स करून घ्यायचे. ऋषाली काय टाकतेस ते आता? आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण पेस्ट. आता पिठात हे पीठ मिक्स झालंय सगळं. अगोदर सगळे वस्तू साहित्य टाकून घेतले आणि आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, म्हणजे चांगली टेस्ट येईल त्याला. झालं ना. आता काय नाही टाकायचं. कोथिंबीर हवी असली तर टाकू शकता. आता टोप तापलाय आणि टोपामध्ये आता तेल ओतून घेऊया फोडणी देण्यासाठी. आता तेल गरम झालंय. आता आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. हिंग, हळद टाकली. हळद, हिंग आणि मिरची टाकायची. मिरची त्याच्यामध्ये आलं घेतलं की नुसती मिरची? नुसती मिरची. लसूण आणि आलं मिक्स होतं का?
कलर बघा मस्त आलाय, हळदीचा पिवळा रंग आणि मिरचीचा हिरवा रंग. तर मिरची पावडर आणि घरगुती मसाला, गरम मसाला आणि मीठ ना. झालं. आता काय टाकणार पहिलं? चिकन. काय चिकन चिकन मिक्स करून घ्यायचं, नंतर बटाटे टाकायचे काय मसाल्यावर. आता मका टाकते. बटाटी ना. आता माझ्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आता सगळं टाकून झालंय. आता लास्टला कोथिंबीर आणि मग थोडंसं वाफ द्यायची काय. हां. हे वडे खायला चांगले लागतात, पण करायला खूप मेहनत आहे. बघ झालं असेल तर काय झाले ना. आता गॅस बंद करायचा. हे असे आता वड्यांसारखे थापून घ्यायचे, मस्त बटाटे वड्यांसारखे. त्याच्यात मस्त बघायला बघा मका दिसतोय आणि चिकनचे बारीक पीस आहेत, त्याच्यामुळे चिकन नाही दिसत, पण मका दिसतोय मस्त पैकी. बघ 2 नाती मदत करतात आजीला, आणि 2 नाती खायला पण मदत करा हो नंतर. आता 3री नात सुरुवात करते मदतीला. बघा मंडळी, अगदी पटापट तयार झाली वडे बनवायला. मुग्धा पटापट होऊ द्या, आता भूक लागली ना. झालेत भरपूर, आता तळायला घ्यायला पाहिजे. आता तेल गरम झालंय, आता वडे टाकायला सुरुवात केली. अगदी सेम बटाटे वड्यांसारखे दिसतात. हे अगदी ओरिजिनल चिकन वडे हो. चिकन वडापाव पाहुणे आणले, कारण आम्हाला जेवायचं आहे म्हणून. आता एका साईडला झालेत सुरुवातीला टाकलेले. आता पंक्ती टाकून घ्यायचे. असे लालसर करून घ्यायचे दोन्ही साईडून. झाले. आता झाले, तयार झाले. आता तयार झाले, आता काढून घ्यायचे. आता असेच एक एक करून टाकून घ्यायचे दुसरे आहेत ते पण.
हे पटापट होतात, ते जास्ती वेळ ना, अगदी वड्यांसारखेच होतात. पण थोडंसं मंद गॅसवर ठेवायचं म्हणजे त्यांना चांगली टेस्ट येते. चिकन आहे त्याच्यात, मके आहेत, त्याच्यामुळे थोडेसे वड्यांपेक्षा जास्त ठेवायचे. झाल्या ते पण तर काढायचे. दे त्यांना. तू पण बसून घे मुग्धा, तू पण खायला घे. मस्त आहे ना. गरम गरम गरमच मस्त ना. बघा कसं लागते. मुग्धा मस्त ना, एकदम टेस्टी. आता चिकन वडे. अंजली आवडलं. मस्त, खूप छान झाले. प्रतीक कोंबडी वडे सुंदर, फारच चांगले, एक नंबर. भार्गवने 1 नंबर दिलेला आहे म्हणजे प्रश्नच नाही. सुंदर, अप्रतिम. भार्गवला पण सुरुवात. बनवाने आम्हाला बोलवत जा. हो नक्कीच, आपण इथे नेहमी खायलाच येतो. बघा आता बैलगाडीवाले किती नंबर देतात सांगा पहिला, आणि कसे लागतात ते नंतर सांगा. नंबर बैलगाडीला ह्या वर्षात आपण 12 नंबर मारले, सर्वकडे पहिला नंबर. हा तसाच नंबर आता वड्यांच्या. वडे पण खूप छान झालेले आहेत. 1 नंबर की 2? एक नंबर. एक आणि नंबर. ह्याच्यामध्ये मक्याचा पण खूप टेस्टी लागतात दाणे, आणि दुसरं चिकन आहे ते तर काय अतिशय कमाल चांगलं लागते. आणि एकंदरीत चांगला झाला वडा. छान. जबरदस्त, मी खातच असतो. आता चिकन वड्यांचा कार्यक्रम आटोपलेला आहे बनवायचा. आता आम्ही सगळी जण खाऊन घेतोय. बाय बाय. स्वरूपा मस्त आली ना. मस्त. हिला ऋषालीला थँक्यू बोला, कारण का आपल्याला चांगले वडे खायला मिळाले. थँक्यू. थँक्यू मामी, खूप सुंदर वडे झालेले आहेत.